हो. सॉरी 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 प्लीज. अगं ॲक्च्युली घरातून मी लवकरच निघालो होतो, पण रस्ता ट्रॅफिक तुला माहिती आहे ना किती असतं. त्यात प्रॉब्लेम असं झाला की रस्त्याला ट्रॅफिक एवढं होतं. परत मग बाईकचं पेट्रोल संपलं आणि मग पेट्रोल भरण्यासाठी पुन्हा पेट्रोल पंपवर आणि मग तिथून ॲक्च्युली सकाळी उठायला उशीर झाला म्हणून लेट झाला. बाय द वे मी तुला काल कधीपासून फोन करतोय, उचलत का नव्हतीस? हां, एवढा थकलोय मी फोन करून, पण मग नंतर आठवलं, ओ तुझ्या घरी पाहुणे येणार होते म्हणून म्हटलं इट्स ओके. काय झालं प्रिया, बोल ना प्लीज. आय एम सॉरी ना, सॉरी ना प्लीज. अच्छा, कुणाचा तरी बर्थडे येतोय ना आता, त्यासाठी भाव खातायत आणि आम्हाला ॲटिट्यूड दाखवतायत काय. ए पण यावेळेस ना आपण बर्थडे तुझा खूप मस्त सेलिब्रेट करायचा. हां, आता मागच्या वेळी सेलिब्रेट करायला मिळालं नाही ती गोष्ट वेगळी, पण यावेळेस ना आपण खूप चांगला सेलिब्रेट करायचा आणि इथे तिथे नव्हे तर एका हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेट करायचा. माझ्या एरियातलं बघ जे आता नवीन हॉटेल झालंय, किंवा आपण एक काम करू, आपण इथेच थांबूया. इथे शी इथे काय सेलिब्रेट करणार. डू वन थिंग, हायवेला एक नवीन हॉटेल झालंय त्या हॉटेलमध्ये जाऊया. तिथे बेस्ट आहे. तिथे मी काम करतो, कॅन्डल लाईट डिनरची फुल अरेंजमेंट करतो. राहुल, अरेंज करून मस्त. तुला माझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजलाय का? कसला अर्थ? आपण इथेच थांबूया रिलेशनशिप मध्ये. अच्छा, म्हणजे दुसरी गाडी पकडून तुला दुसरीकडे जायचं आहे तर. राहुल प्लीज, माझा मस्करीचा मूड नाहीये. मला ब्रेकअप करायचंय. काय? अच्छा ओके, म्हणजे आता तू माझी खेचतेस तर ठीक आहे, चालेल, नो प्रॉब्लेम. खरंच, मी खरंच बोलते. अगं पण तू असं कसं करू शकतेस? करावं लागतंय. म्हणजे माझं लग्न आहे पुढच्या महिन्यात. काल पाहुणे बघायला आलेले मला आणि मी होकार दिलाय. अगं पण राहुल, मी अजून कन्व्हिन्स नाही करू शकत माझ्या मम्मी पप्पांना. हे बघ, हे बघ प्रिया, काही डिसिजन घेऊ नकोस. मी परवाच एका ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊन आलोय, सो तिथे माझं सिलेक्शन झालंय आणि मी तुला या वर्षात नक्कीच काहीतरी प्रूफ करून गेले दाखवेन. 2 वर्ष. प्लीज प्लीज प्रिया, समजून घे प्लीज. जस्ट 2 वर्ष झाले. किती चान्स देऊ मी तुला, तूच सांग ना. तुझ्यासाठीच मी थांबून होती ना इतके वर्ष. सोड, आता नाही थांबू शकणार. अच्छा, म्हणजे ब्रेकअप करायचं तू ठरवूनच आलीस तर चांगलंय. नाही, मी म्हणतो ना, तुझे या महिन्यात लग्न करण्यापेक्षा तू उद्याच जाऊन लग्न कर. जा जा प्लीज. हॅलो अमेय, राहुल बोलतोय. तुला भेटायचं होतं. नाही, काय नाही, भेटूनच सांगतो. या, हो, आपल्या नेहमीच्याच ठिकाणी. बाय.
तुला माहिती मी आज इथे का बोलवले ते? कारण काही गोष्टी अशा ज्या तुझ्याशिवाय मी कोणासमोर शेअर नाही करू शकत. ती आज सोडून गेली मला. आणि कारण काय सांगितलं माहितीये का? मी जॉबलेस आहे. खूप सारे प्लॅनिंग केले होते रे तिला घेऊन. तिच्याशी लग्न करायचं, लग्नानंतर घरच्या भिंतीनं कुठले रंग द्यायचे, इतकंच नव्हे तर आपली मुलं झाली तर त्यांना नावं काय ठेवायची, सगळं सगळं प्लॅनिंग केलं होतं. सगळं स्वप्नच राहिले सगळ्या गोष्टी. आज बोलते आपण रिलेशनशिपमध्ये थांबूयात. मला सांग ना, 5 वर्षात एवढं सगळं संपतं? राहुल, हं? कोणाशी बोलतोयस? स्वतःशीच.